घटना आहे गोविंद माधव अवकाळे याची. गोविंद माधव अवकाळे हा एका परभणीमध्ये खेडेगावात राहत होता आणि त्याची स्वप्न ही फार मोठी होती. त्याची स्वप्न म्हणजे असे की आपल्याला काहीतरी करायचं आहे, मोठं बनायचं आहे आणि तो बनला सुद्धा. अगदी 24 वर्षाचा हा गोविंद होता. पुण्यामध्ये चांगल्या पदावर नोकरी करत होता. परंतु त्याच्याबद्दलची एक करुण कहाणी घडली. तर नेमकं घडलं काय आहे आणि काय झालं आहे, कशामुळे याचा खून झालेला आहे, हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मित्रांनो, गोविंदा माधव अवकाळे हा खेडेगावात राहत होता, परंतु त्याची स्वप्ने ही मोठी होती. त्याला कुठंतरी मोठं बनवून आपल्या परिवाराला खुश ठेवायचं होतं आणि आपलं तो जीवन सुखामध्ये जगत होता. परंतु असंच आता त्याचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि शिक्षण पूर्ण झाला असताना कॉलेजमध्ये त्याला एक मुलगी भेटली आणि त्या मुलीचं नाव होतं अंकिता. अंकिता सुद्धा त्याच्यासारखी स्वभावाची होती. अगदी ते प्रेमाने 3 वर्ष त्यांनी राहिले, परंतु हे गोविंदला पटेनासे झाली होती. गोविंदला पटेनासे झाले की आपण आता कुठंतरी आपण लग्न करायला पाहिजे, असा गोविंदचा विचार होता. मग गोविंदनं आपल्या घरच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु घरच्यांचा साफ नकार होता. आणि तो नकार कशामुळे होता, तर ते आपल्या जातीची नाही किंवा जातपात मानणारा असा त्याचा बाप म्हणजे माधव अवकाळे हा जातपातीमध्ये विश्वास ठेवणारा होता. आपल्या जातीची ती मुलगी नाही, अशा प्रकारच्या त्याची एक म्हणणं होतं किंवा त्याची एक दृष्टी होती. आणि ज्या वेळेस हे गोविंदच्या वडिलांनी नकार दिला, त्यावेळेस गोविंदनं आणि अंकितानं ठरवलं की आता आपण इकडं लग्न करूयात. म्हणून यांनी पुण्यामध्ये आळंदी देवाची या ठिकाणी एका छोट्याशा मंगल कार्यालयामध्ये छोटस लग्न उरकून घेतलं आणि लग्न उरकून घेतल्यानंतर पुण्यामध्येच एका भाड्याच्या खोलीमध्ये ते दोघे जणे राहू लागले. ज्यावेळेस हे दोघे राहत होते त्यावेळेस ते आनंदाचे क्षण तिथं घालवत होते. तो नोकरीला जायचा आणि अंकिता जी होती ती घर सांभाळायची. घर सांभाळता सांभाळता बरेच दिवस गेले, सगळं काही सुरळीत चाललं होतं. परंतु एक दिवस अचानक माधव अवकाळे म्हणजे गोविंदाच्या वडिलाचा फोन येतो आणि गोविंदाचे वडील म्हणतात की गोविंद, तू गावाकडे ये, तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. त्यावेळेस गोविंद मात्र गंभीर होतो, परंतु त्यानंतर त्याला थोडासा आनंद होतो की आता आपल्या घरच्यांनी बोलावलंय म्हटल्यानंतर आपल्याला कुठंतरी जाणं भाग आहे आणि वडिलांनी जे सांगते ते ऐकणं आपल्याला भाग आहे. कारण वडिलांना तो मानणारा होता, सगळ्यांना तो मानणारा होता. त्याचा भाऊ सुद्धा होता, व्यंकटेश म्हणून त्याचं नाव होतं. आणि ज्या वेळेस गोविंद हा गावात गेला त्यावेळेस त्याच्या वडिलांनी त्याला फोन केला आणि त्याला शेतात भेटण्यासाठी बोलावलं. मग शेतात ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी बोलावलं त्यावेळेस सुरुवातीला थोडंसं त्याच्याशी बोलणं झालं, कवा आलास, काय झालं, अशा प्रकारचं त्याचं थोडंसं बोलणं झालं. परंतु हे सगळं झाल्यानंतर वडिलांच्या हातामध्ये व्यंकटेश म्हणजे गोविंदचा भाऊ यानं लपवलेलं धारदार शस्त्र दिलं आणि वडिलांनी गोविंदवर त्या धारदार शस्त्रानं वार केलं. गोविंदवर ज्यावेळेस वार केला त्यावेळेस गोविंद खाली पडला आणि खाली पडल्यानंतर सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याला मारहाण झाली, धारदार शस्त्राने वार देखील झाली. मग त्यानंतर तिथंच तो धारातीर्थी पडल्यानंतर मग शेजाऱ्यानं ते बघितलं. शेजाऱ्याने एक भयावह शांतता बघितली आणि हंबरडा सुद्धा त्याला ऐकू गेला होता तो गोविंदचा. आणि ज्यावेळेस गोविंदचा हंबरडा ऐकू गेला त्यावेळेस तिथं शेजारी आला आणि रक्ताचे शिंतोडे बघितले आणि गोविंदची कुठलीही हालण्याची अवस्था नव्हती, हलण्याच्या अवस्थेत गोविंद नव्हता. मग शेजाऱ्यांना त्वरित पोलिसांना फोन केला. पोलिसांना या सगळ्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सुद्धा याचा तपास लावून व्यंकटेश आणि त्याच्या वडिलांना, गोविंदच्या वडिलांना अटकेत घेतलं आणि कसून चौकशी केली आणि या प्रकरणाचा उलगडा केला. मित्रांनो, जी अंकिता पुण्यामध्ये एकटी होती तिला मात्र माहिती नव्हतं की आपला पती किंवा गोविंद हा आता या जगामध्ये उरलेला नाही, राहिलेला नाही. मात्र तिला सुद्धा ही नंतर बातमी कळाली आणि बातमी कळाल्यानंतर विचार तुम्हीच करा तिच्या मनामध्ये किंवा तिचे हाल हे काय झाले असतील.
मित्रांनो, अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे. गोविंद अगदी सुखाने राहत होता. त्याला कुठंतरी गावाकडे बोलावून अशा प्रकारची दुर्दैवी त्याच्या वडिलांकडूनच अंत करण्यात आला आहे. मित्रांनो, आता कुठंतरी प्रेमामध्ये किंवा प्रेमामधून अशा प्रकारच्या घटना का समोर येत आहेत, अशा प्रकारचा सवाल हा निर्माण होतोय. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या सगळ्या घटनेबद्दल आणि गोविंद बद्दल हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.